नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री आणि आज आपण बोलणार आहोत पीसीओडी. पीसीओडीमुळे होणारे वंध्यत्व, त्याची समस्या आणि त्याचे उपाय. इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व म्हणजे काय? तर 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स नंतर सुद्धा गर्भधारणा होण्यामध्ये प्रॉब्लेम असणे. तर भारतामध्ये वंध्यत्वाची समस्या अतिशय गंभीर होत आहे. वंध्यत्वाची समस्या तशी गंभीरच, पण भारतामध्ये ही अधिक गंभीर होत आहे कारण जगातील सरासरी स्त्रियांपेक्षा भारतीय स्त्रियांचे रजनिवृत्तीचे वय हे अतिशय कमी होताना दिसत आहे. भारतातील 103 स्त्रिया म्हणजे जवळपास 30% स्त्रिया त्यांच्या ओव्हॅरियन रिझर्वच्या लोएस्ट पॉइंटला आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा असं सूचित केलेलं आहे की त्यांच्या फर्टिलिटी ग्राफ हा उतरता दिसत आहे आणि हा फर्टिलिटी ग्राफ 2025 पर्यंत अजूनच उतरणार आहे. भारत हा IVF करणारा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. तुम्ही डाटा सोडा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला किती IVF क्लिनिक्स किंवा IVF सेंटर सुरू झाले आहेत हे बघा. तर या वंध्यत्वाचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पीसीओडी. पीसीओडी म्हणजे आपल्या ओव्हरीजवर छोट्या छोट्या गाठी निर्माण होतात, ज्या हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार करतात आणि शरीरामध्ये मेल हॉर्मोन्स म्हणजेच अँड्रोजन्स सिक्रेट करतात, ज्यामुळे ओव्ह्युलेशन प्रॉपर होऊ शकत नाही आणि त्याच कारणाने फर्टिलिटी हॅम्पर होते आणि इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व होतात आणि हाच हॉर्मोनल इम्बॅलन्स वंध्यत्वाला कारणीभूत ठरतो. याबरोबरच इन्फर्टिलिटी आणि पीसीओडीला कारणीभूत असणारे इतर कारणांमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे स्ट्रेस. वर्क प्रेशर, लाईफस्टाईल आणि रात्री जागरण अशा सगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेस इंड्युस्ड पीसीओडी तयार होत असतो. स्ट्रेसमुळे शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स सिक्रेट होतात, जसं की कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन. तर हे कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार करतात आणि स्त्रियांमध्ये विशेषतः पीसीओडी निर्माण होते. त्यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे वर्क प्रेशर आणि टायमिंग. तर वर्क प्रेशरमुळे स्ट्रेस निर्माण होतो आणि त्याचे परिणाम आपण डिस्कस केले आहेत, परंतु टायमिंग म्हणजे तुम्ही नाईट शिफ्ट करत असाल किंवा सकाळी जेवणं संध्याकाळी झोपणं अशा गोष्टी अतिशय बेसिक वाटत असतील, परंतु ह्या जर फॉलो नाही केल्या तर बॉडी एक प्रकारे स्ट्रेसमध्ये जाते आणि त्याचा परिणाम अतिशय हॉर्मोनल लेवलला अतिशय वाईट होतो. सर्कॅडियन रिदम म्हणजेच रात्री झोपणे, दिवसा उठणे आणि वेळोवेळी जेवण करणे अशा अगदी बेसिक वाटणाऱ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या नाहीत तर स्किन इश्यूज, पचनाचे इश्यूज, हेअरफॉल अशी समस्या उद्भवतात. यानंतरचं कारण आहे सिगारेट स्मोकिंग. भारत हा जगभरामध्ये सिगारेट स्मोकिंगमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. सिगारेट स्मोकिंगमुळे अँड्रोजन वाढतात आणि इस्ट्रोजन म्हणजे फिमेल हॉर्मोन्स कमी होतात, जे की संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह सायकलला कंट्रोल करणारे हॉर्मोन आहे. आणि पुन्हा या सर्व गोष्टी अतिशय बेसिक वाटत असल्या तरी सुद्धा स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप दुरोगामी आणि वाईट परिणाम करताना दिसतात. कारण आहे सॅनिटरी पॅड्स. तर आज प्रत्येक मुलगी सॅनिटरी पॅड्स वापरते आणि या सॅनिटरी पॅड्सच्या स्टडीमध्ये असं दिसून आलंय की अतिशय हार्मफुल असे कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरला कारण ठरणारे केमिकल्स या सॅनिटरी पॅड्समध्ये असतात. त्यामध्ये थायलेट्स आणि व्होलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स या केमिकल्सचा समावेश आहे. तर कोणत्याही रूटपेक्षा व्हजायनल रूटने हे केमिकल शरीरामध्ये जास्त वेगाने ऍब्सॉर्ब केले जातात. दैनंदिन आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळा जंक फूड, पॅकेज फूड खात असतो. यामध्ये देखील थायलेट्स नावाचं केमिकल असतं. तर थायलेट्स नावाचं केमिकल हे जे फूड बनवण्यासाठी ग्लव्ज वापरले जातात किंवा पॅकेजिंग मटेरियल असतं त्यासाठी त्यामध्ये यूज केलेलं असतं. कारण थायलेट्स हे इस्ट्रोजन कमी करते, जे की फिमेलच्या संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला गाईड करण्याचं महत्वाचं काम करते. कॉस्मेटिक्स. आज निविया, डव सारखे अनेक फेमस आणि कॉस्टली ब्रँड्स आहेत जी प्रत्येक मुलगी वापरते, परंतु यामध्ये सुद्धा अनेक केमिकल्स आहेत जे एका स्त्रीच्या किंवा कुठल्याही माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. आणि US गव्हर्नमेंटने पब्लिक डोमेनमध्ये त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर हानिकारक ब्रँड्स आणि त्याच्यामध्ये हानिकारक केमिकल्स एनलिस्ट केलेले आहेत, परंतु भारतामध्ये अशी कुठलीही ऍक्शन किंवा असे कुठलाही उल्लेख केलेला नाही. तर अशा प्रकारे आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने मोठ्या हेल्थ प्रॉब्लेमकडे घेऊन जात आहेत हे तर आपण पाहिलंच. तर पण आता आपण जाऊया सोल्युशन्सकडे. सोल्युशन नंबर 1, ज्या पदार्थांमध्ये हार्मफुल केमिकल्स जसं की थायलेट, ट्रिक्लोसोन आणि व्होलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स
आणि इतरही काही कॅन्सर कॉझिंग एजंट्स आहेत, असे पदार्थ आपल्या दैनंदिन आयुष्यात वापर करणं टाळणं किंवा कमी करणे. ऑर्डर्ड फूड हे जेव्हा प्लास्टिक कंटेनरमध्ये हीट केले जाते तेव्हा जवळपास 95% केमिकल्स हे त्या फूडमध्ये ऍब्सॉर्ब होतात. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त प्लास्टिक कंटेनरमध्ये हे फूड गरम करणं टाळायचं आहे. शिवाय इतरही अदरवाईज प्लास्टिक यूज करणं कमी करायचं आहे. त्यानंतर जंक फूडमध्ये बॅड फॅट, शुगर आणि कॅलरीज आणि शिवाय केमिकल्स या व्यतिरिक्त कुठलेही शरीराला फायदे करणारे पदार्थ नसल्यामुळे आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स करत असल्यामुळे जंक फूड खाणं आपण अवॉइड करू शकतो. आहारामध्ये षडरसात्मक, सकस आणि पौष्टिक आहार घेणं महत्वाचं आहे, कारण आहार हीच कुठलाही आजार बरं करताना पहिली पायरी असते. नंबर 2, विहारामध्ये ॲडेक्वेट कन्सिस्टंट स्लीप म्हणजेच पुरेशी झोप. नंबर 2, योगा, स्ट्रेस रिलिव्हिंग ऍक्टिव्हिटी, फिजिकली ऍक्टिव्ह राहणे, मेडिटेशन आणि सर्कॅडियन रिदम फॉलो करणं, अशा सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. या सर्व गोष्टी प्रिव्हेंटिव्ह आहेत, म्हणजेच प्रतिबंधात्मक. ज्यांना वंध्यत्वाचा त्रास अजूनही झालेला नाही अशांसाठी, परंतु ज्यांना वंध्यत्व आलेले आहे त्यांच्यासाठी IVF ही अतिशय इफेक्टिव्ह कृत्रिमरित्या गर्भधारणा करण्याची प्रोसिजर आहे, परंतु याचा देखील सक्सेस रेट 40% एवढाच आहे. वंध्यत्वासाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा अतिशय प्रभावी चिकित्सा सांगितली आहे, ती म्हणजे बीजशुद्धी. जसं एखादं रोपटं उत्तम हवं असेल तर आपण उत्तम प्रकारचं बीज निवडतो, त्याचप्रमाणे बीजशुद्धी संस्कार केला जातो. बीजशुद्धीमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांच्याही आहार आणि विहारावर 3 महिन्यांपासून भर दिला जातो, त्याच्यामध्ये बदल केले जातात. बीजशुद्धीमध्ये प्रामुख्याने हॉर्मोनल बॅलन्स आणि तुमचं स्ट्रेस फ्री आयुष्य कसं राहील या गोष्टींवर भर दिला जातो, या गोष्टींवर काम केले जाते. यामध्ये 2 पार्ट असतात. एक म्हणजे पूर्वकर्म, ज्यामध्ये 3 महिने आधीपासून स्त्री आणि पुरुषांचा आहार विहार आणि स्पर्म आणि ओव्हम क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रधान कर्म. प्रधान कर्मामध्ये विविध पंचकर्म प्रोसिजरचा समावेश केला जातो. आणि या सर्व पंचकर्म प्रोसिजरमध्ये PCOD असणाऱ्या स्त्रियांमध्ये 80% स्त्रियांना गर्भधारणा आणि गर्भप्रसूती झालेली आहे. आणि एका स्टडीनुसार 85% PCODचे पेशंट हे सक्सेसफुली कन्सिव्ह करू शकलेले आहेत. आणि 85% हा नक्कीच कमेंडेबल नंबर आहे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या फिमेल फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.